बिजूच्या हातामध्ये चेंडू, पहिला बॉल. दीपक ठाकूरने त्या चेंडूला जाऊ दिला आणि चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटची सांगता होतीये. अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलक्यामध्ये ऍड होईल. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. समोर काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. यावेळेला काय तर रनआउटची संधी होती ती मिस झाली आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. फुलपाड्यातलं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात प्रगती साधताना आपल्याला बघायला मिळालं. मागील 2-3 वर्षाचा ग्राफ आणि त्या ग्राफला बघता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती का केली त्याच्यामागचं एकच कारण ते म्हणजे PPL, फुलपाडा प्रीमियर लीग, ज्याच्यामधून अनेक खेळाडू घडताना दिसलेत. कदाचित याच टीममधले अनेकशे खेळाडू तिथून पुढे आलेले आहेत. अनेक संघ फुलपाड्यामध्ये आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू निघून गेलाय. फक्त एका धावेसाठी सिंगल येते. एकापेक्षा जास्त काही नाहीये. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न अभिषेकने केलाय. चेंडूला एका धावेसाठी खेळले. रन बॉल, एक वाईड आल्यानंतर दुसरा डॉट. चांगला प्रत्युत्तर दिलं बिजूने आणि ते प्रत्युत्तर दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे मोठा फटका येऊ नाही दिलाय. उर्वरित चेंडूवरती दीपक ठाकूर पुन्हा एकदा तयार. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय. ओहो, अडवत असताना कल्पेशने चेंडूला फेकलं. तोपर्यंत एक धाव आली. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू. येस, वेट ओव्हर झाली. ओव्हर झाली आणि 6 धावा दाखल करतात. पहिलं षटक 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येणार? चला लवकर सुरुवात करायची आहे. जास्त वेळ लावू नका. रोहन नवीन गोलंदाज मार्क वरती येतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रोहनने. पहिला चेंडू हातात असताना काळजी घेतली की तू कोणत्या प्रकारे सैरावैरा नाही जाणार. हो, दुसऱ्या चेंडूला लेटकट केलं अभिषेकने. एका धावेसाठी पाठवलं. मन बनवलंय, माइंडसेट क्लिअर आहे की आम्हाला प्रत्येक चेंडूवरती एक धाव घ्यायची आहे. एक तरी घ्यायचे, एक धाव नाही तर एक तर घ्यायची आहे. जेणेकरून दडपण हे गोलंदाजावरती जाईल. तो कुठेतरी डॉट काढण्याचा प्रयत्न करेल, कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी पाठवलं. एक धाव येताना दिसते. 9 वरती 0. 3 चेंडूचा खेळ झालाय. हो, यावेळेला बॅकअप लेंथ होता, त्याला दिशा दिली गेली एका धावेसाठी. सिद्धांत टॉस का बॉसमध्ये येऊन थांबलेले आहेत. आता कोणाचा टॉस उडवायचा आहे विचार करतायत. हो, वेगवान चेंडू, इट्स वाईड. वेगानं हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे दिशाहीन हा चेंडू एकदा देऊन जातोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला कट केलं आणि पाठवलं एका धावेसाठी सिंगल. शेवटचा बॉल बाकी आहे. एक धाव आता वरती आली आहे. अभिषेक त्यानंतर पुन्हा एकदा तीच कहाणी. वाईट नंतर डॉट आला होता, पुन्हा एकदा वाईट आला, त्यानंतर एक आली, त्यानंतर डॉट आला. म्हणजे हिसाब बराबर का ना, तुम ज्यादा लो ना हम ज्यादा देंगे या फिर कुछ अलग. 2 षटकं संपली. 12 धावा धावपलकावरती. दुर्गेशची इन्व्हॉल्वमेंट मॅचमध्ये खूप मोठी असते. म्हणजे तो प्रत्येक बॉल सुटो पकडो, चौकार जावो, रन्स येवो, काही हो, दुर्गेशची इन्व्हॉल्वमेंट ही बघण्यासारखी असते. क्रिकेटचा एक दर्दी चाहता. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, टप्प्याला नाही परकू शकला आणि चेंडूला फील्ड केली गेली. तोपर्यंत कोणतीही धाव दीपक ठाकूरला काढता आलेली नाहीये. पण समजण्या पलीकडे एक होतं, मागील मॅच 24 बॉल 24 असताना तुम्ही अटॅकिंग खेळ करून ती मॅचला फिनिश केलं. मग या मॅचमध्ये जिथे तुम्हाला पहिली बॅटिंग करायची आहे, अंडर प्रेशर खेळत असताना तुम्ही अशा प्रकारचा खेळ का खेळलात? कम्फर्ट झोन मध्ये आले होते. मोठा फटका मारायच्या नादामध्ये विकेट येते. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्या का पैजण.
हो, पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती काय तर अभिषेक यानं तटवलेला चेंडू राजेशला मात्र विकेट दान करावे लागते, सॅक्रिफाईस करावे लागते. फलंदाज बाद. आता त्याची जागा घेण्यासाठी निखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. खूप वर्षाचे साथी आहेत एकमेकाचे. निखिल, दीपक, राजेश. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेला रनआउटची संधी होती ती मिस झाली आहे. चेंडूला फील्ड केलं गेलं तोपर्यंत एकदा सहज कंप्लीट केले अभिषेकनं. आता निखिलनं आल्यासारखा एखादा जर चौकार लगावला तर पीसीसीला ताकद मिळेल आणि त्या ताकदीच्या द्वारे दुसऱ्या इनिंगमध्ये लढण्यासाठी बळ सुद्धा मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिला चेंडूला एका धावेसाठी. 3 चेंडूने 20 धावा. आता येणारे 3 चेंडू किती धावा त्या 3 चेंडूमध्ये लगावल्या जात आहेत. मनामध्ये काय आहे अभिषेकच्या, मनामध्ये काय समजतं पीसीसीच्या, आणि गोलंदाज कशा पद्धतीने समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलंय. वाह, काय सुंदर फिल्डिंग. कल्पेश त्याला मातीवरती लोळायला आवडतं. फिल्डिंग मध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि तो आता नाही तर पहिल्यापासूनच. मोठा फटका, यावेळेला काय पूल केलंय चेंडूला आणि पाठवलं बॉर्डरलाईनच्या बाहेर. फलंदाज निखिल बाद. एकवीस वरती 22 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ओमसाई फुलपाडा या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाला. एका बाजूला दुर्गेश, दुसऱ्या बाजूला मनोज. दुर्गेश, मनोज, निखिल, तिघांमधलं पहिलं बॅटल. पहिले 6 चेंडू तरी या तिघांमधला खेळ आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने होतोय. 22 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आलेली आहे. पीसीसीला अटॅकिंग खेळ दाखवण्याची गरज आहे, पण तो अटॅकिंग खेळ कधी आणि केव्हा. पहिल्या चेंडूवरती सन्मान देत असताना एका धावेसाठी पाठवलं, स्टिअर केलं चेंडूला, 1 धाव. धावफलकाचं खातं उघडलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला डगआउटच्या दिशेने पाठवलं, सिंगल धाव येताना दिसते. मैत्री चषकाचं आयोजन आहे, त्या आयोजनामधील साखळी सामन्यातला शेवटचा आणि अंतिम सामना आहे. उद्या सुपर 12 म्हणजेच सर्व 12 संघांपैकी कोणता संघ जिंकणार आणि फायनल कोणाच्या नावे होणार. मैत्री चषकाची ट्रॉफी विजेते पद कोणाच्या नावे होणार ते उद्या आपल्याला कळणार आहे. त्याच्यासाठी सुपर 12च्या मॅचेस, नॉकआउट मॅचेस उद्याच्या दिवसामध्ये पार पडताना दिसतील. पुन्हा एकदा निखिल तयार, त्याच्यासमोर दुर्गेश.
हलक्या हाताने खेळलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल आली, प्रथमेश चेंडूवरती आला, रन बॉल. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव घेऊन धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी योग्य निर्णय. हलक्या हाताने खेळलं जात आहे, सिंगल धाव. षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत त्या टीम ओमसाई फुलपाडा या संघाच्या. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. आता धावा जर 24च्या आतमध्ये बनत असतील तर मोठा फटका दिसणार कुठून, आणि जरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला तर एक मोठा चान्स सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे काहीतरी अशी रणनीती किंवा स्ट्रॅटेजी आखणं गरजेची ज्याच्याद्वारे या मॅचमध्ये पीसीसी संघाला परत येता येईल. राजेश च्या हातामध्ये चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने दीपक चेंडूवरती आलाय, तो परत एकदा धावून कंप्लीट केली गेले, दुसरीचा प्रयत्न नाही झाला. फक्त एकच धाब्यावरती समाधान मानले दोन्ही फलंदाजाने. विचार करून करून एक एक धाव काढली जाते. पुन्हा एकदा सन्मान, खेळपट्टीवरती चेंडूला खेळलं, एक धाव आले. प्रथमेश वेगाने चेंडूवरती जरूर आलाय, परंतु जोपर्यंत तो चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट होतीये. 8-0. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एका धावेसाठी चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय, आणि पाठवत असताना 9 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळलं, पुन्हा एकदा एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव आली आहे, आणि सिंगल धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. राजेश, ओ यावेळेला काय शानदार डिलिव्हरी. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये परत येण्यासाठी पहिलं पाऊल उचललं गेलंय. राजेशने हाताळलाय डॉट बॉल, आणि आता ओमसाई फुलपाडावरती दडपण दडपण. 5 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, त्याच्यावरती एक धाव मनोजने घेतली आहे. धाव घेत असतात, ओ यावेळेला रनआउटची संधी होती. राजेश तयार नव्हते, दुसरा सुद्धा डॉट मिळाला असता परंतु नाही मिळाला आहे. आता 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. वातावरण थोडंसं शांत झालंय. या ऐक्यात तोपर्यंत डिझेल, आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. हा फक्त चौकार नाही आहे, विजयाच्या दिशेने केलेली मोठी वाटचाल आहे. इतका सहज आणि सोपा. बघा, परिस्थिती ज्या वेळेला विपरीत असते किंवा मोमेंटम दुसऱ्या संघाच्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा चौकार येत असतात. नाही अन्यथा सुजलच्या हातून अशा प्रकारचे चौकार जाताना कधी बघितलेले नाही आहेत. नशिबाची साथ, मेहनती बरोबर असणं गरजेची, अन्यथा विजय आपल्यापासून लांब राहतो. पण विजय समोरच्या संघामध्ये हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. विजय ओमसाई फुलपाडामध्ये ज्यानं पहिली ओव्हर टाकली होती. आता तो विजय तिकडे असल्यानंतर तुम्हाला
खेळामधला विजय मिळवावा लागणार आहे आणि त्यासाठी आता 10-6ची इक्वेशन आहे. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. दुर्गेश समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला काय रनआउटच्या रूपाने मनोज बाद. आणि आकाश आल्यानंतर आकाशच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी आहे, सफेद कलरची टी शर्ट आहे. ओमसाई जिंकली तर कल्पेश नासारेकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुढील चेंडूला एका दाबेसाठी फक्त दिशा दिली गेली आहे. सिंगल दाब येताना दिसतेय. समजलंय दुर्गेशला की आता गरज काय आहे. 10-6च्या मॅचला किती जवळ आणून खेळायचं होतं, किती लांब न्यायचं होतं. अटॅकिंग फील्ड सिली पोझिशन मध्ये शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय. निखिल, दीपक आता आपापल्या डावपेचांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि योग्य निर्णय. तुम्हाला यासारख्या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी स्ट्रॅटेजिक राहावं लागणार आहे, प्लॅन करावे लागणार आहेत आणि त्या प्लॅननुसारच तुम्हाला जिंकता येऊ शकतं. टॅप करण्याचा प्रयत्न, एका धाब्यासाठी पाठवलंय. अगदी योग्य फटका. अशा स्थितीमधला सर्वात योग्य फटका, ज्या फटक्यावरती तुम्हाला एकदा मिळणार आहे तो काढण्याचा प्रयत्न केलाय. 7-4 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. प्रथमेश, दीपक, निखिल, तेजस, अभिषेक सगळे एकत्र आलेत, चर्चा करतात. शेवटची मॅच आहे. इथून जर का पराभूत झालो तर मात्र उद्या परत येता येणार नाही. इथून जिंकलो तर कदाचित उद्या येण्याची संधी मिळेल आणि त्यासाठी ही टीम मध्ये खूप गरजेची. टीम हडळ झाली आहे, काही वेळ निघून गेलाय. 7 मध्ये 4ची गरज. जर करायचे असतील 4 धाबा पार तर एकमेकाची साथ लाभणं गरजेची. 4-7 ड्राईव्ह केलंय, चेंडूला पाठवलंय, सीमा रेखा फार आलाय. अंपायर काय, चौकार. मॅच फिनिश. मॅचवर सामना संपला, सामना जिंकला ओमसाई फुलपाडा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये पीसीसी संघ. खूप मोठं कारण होतं याच्यामध्ये. तुम्ही या अगोदरची मॅच अटॅकिंग खेळ करून फटाफट जिंकलीत, पण यानंतरच्या मॅचमध्ये खेळत असताना सावध पवित्रा बाळगलात. इथेच मोठा गॅप आला. ज्या दीपक ठाकूरने पहिल्या बॉलपासून चार्ज करत असताना चौकार लागले होते त्याची बॅट स्लो का झाली हे सर्वात मोठं कारण होतं या मॅच मधलं. आणि आता झालेल्या मॅचचा सामनावीराचा मानकरी खेळाडूचं नाव मिस्टर दुर्गेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच.